हॅलो फ्रेंड, आपण केलेला आहे गॅस चालू, त्याच्यावर ठेवलेली एक कढई. इथं घेतलेले मिक्सरच्या भांड्यात मिरची आणि लसूण घेतलेलं आहे. आपल्याला करायचं आहे बेसन. फोडणीसाठी लागणारा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक. आता आपण हे मिक्सरच्या साहाय्याने वाटून घेऊया. छान असा आबडधोबड झालेला आहे. आता आपली कढई गरम झालेली आहे. आपण तेल टाकून घेऊया जेवढं लागतंय तेवढं. जिरे आणि मोहरी टाकून घेऊया. जिरे अजून थोडेसे जास्त टाकूया बेसनला. आता जी मिरची वाटली ती टाकून घ्यायची. एकदा तेलामध्ये करते, खमंग असा वास सुटलेला आहे. आता आपला कांदा टाकून घेते. कांद्याचा एक जीव करते. मिरची छान असं ढवळून घेते. आता कढीपत्ता टाकते. मीठ टाकून घेते. कांदा छान असा भाजलेला आहे. आता आपण हळद टाकून घेऊया. इथं मी बेसन चाळून घेतलेलं आहे. बेसन चाळून घ्यायचं कधी पण, कारण की किडा वगैरे असतो. सुक्क बेसन तेलात टाकलेलं आहे. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. छान असं हलवून घ्यायचं. आता आपण गरम झालेलं पाणी टाकून घेऊया, जेवढं लागतं तेवढं. अशा गाठी फोडून घ्यायच्या. गार पाणी नाही वतायचं, चव बदलते. छान असं हलवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचा. छान आपलं शिजायला लागलेलं आहे बेसन. आता वरतून कोथिंबीर टाकूया छान अशी. एकजीव करूया, अजून थोडीशी टाकूया. आपलं बेसन खाण्यासाठी तयार झालेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.